नमस्कार. मिरज विद्यार्थी संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व कार्यकारी मंडळाचे सदस्य आणि ज्येष्ठ बंधू भगिनींना, 97 वर्ष अशी व्याख्यानमाला चालवणं हे अतिशय अवघड काम. जी संस्था सातत्याने गुणवत्तापूर्ण आणि काहीतरी वेगळेपण घेऊन करते आहे, हे बघून, हे ऐकून कोणालाही होईल असा आनंद मलाही झाला. वर आत्ता गेलेलो असताना ज्या वेळेला ते अभिप्राय बघायला मिळाले, इतक्या वर्षांचे त्या मोठ्या साहित्यिकांचे स्वतःच्या हस्ताक्षरातले, आणि ते ज्या पद्धतीने त्याचं जतन करून ठेवलं आहे, मला वाटतं अभिप्राय घेणं हे एक वेळ सोपं काम आहे, त्याचं जतन करणं हे भयंकर अवघड काम आहे. हा मोठा दस्तऐवज आपल्या संस्थेकडे आहे. ते वेगळेपण मला जाणवलं, त्याचाही मी इथे उल्लेख करतो. या व्याख्यानमालेसाठी मला बोलवलं त्याहीबद्दल संस्थेचे आणि विशेषतः श्रीमान तुळपुळे यांचे विशेष आभार मानतो. कारण अदरवाईज अशी व्याख्यानमाला चालते हे फक्त ऐकून होतो, लोकसत्तेमध्ये ते आलेलं होतं, तेही वाचण्यात आलेलं होतं, पण प्रत्यक्ष अनुभव घेणं हे मला या निमित्ताने शक्य झालं, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. माझा लांबलचक परिचय प्राध्यापक कुलकर्णींनी करून दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि एक जो छोटासा बदल माझ्या विषयाच्या शीर्षकात झाला आहे तो आधी सांगतो. मी जे शीर्षक दिलं होतं, तुळपुळेंनी मान हलवली, म्हणजे तो बदल त्यांनी केला हे त्यांनी मान्य केला आहे. मी विषय दिला होता पैसा की लक्ष्मी. तो इथे येताना धन की लक्ष्मी असा आला आहे, म्हणजे आता 3 शब्द अलग झाले. थोडंसं त्याचं विवेचन करायचा प्रयत्न करतो. आपण आजकाल ज्या वयाची इथे मंडळी अधिक संख्येने बसले आहेत, ते तर नक्कीच म्हणतात की आज पैसा हाच देव झाला आहे. पैशाशिवाय काही होत नाही हे खरं आहे, पण पैशाने सगळं होतं हे खोटं आहे. पैसा हवाच, याच्याबद्दल दुमत नाही, पण पैसा आला की सगळं होईल हा मात्र भ्रम आहे. आणि मला वाटतं या वयात तरी त्याचं सत्यता आपल्या सगळ्यांना पटलेली आहे. जगामध्ये 3 प्रकारची माणसं आहेत. एक पैशाला सर्वस्व मानणारी, आणि म्हणून कुठल्याही गोष्टीचं मूल्यमापन करायचं तर ते पैशाच्याच भाषेत करणारी, असा एक वर्ग आहे. काही करायचं किंवा न करायचं तर त्याचा निकष काय? पैसा. दुसरा टोकाचा वर्ग आहे, तो म्हणजे पैशाबद्दल उदासीन आहे. आला तरी भला, नाही आला तरी ठीक, जे इतरांचं होईल ते माझं होईल असा मानणारा दुसरा एक उदासीन वर्ग आहे. आणि तिसरा एक वर्ग आहे, तो आहे पैशाबद्दल सजग असलेला वर्ग आहे. त्याला पैशाचं महत्त्व पण कळलेलं आहे आणि पैशाच्या मर्यादा पण कळलेल्या आहेत, असा एक सजग वर्ग आहे. आणि त्यामुळे हा पैसा हवा हे जेवढं खरं आहे, तेवढंच हा पैसा किती उपयोगी आहे हे पण त्यांना कळलेलं आहे. भारताच्या बाबतीत जर विचार करायला लागलो आपण, तर आपल्या एक गोष्ट सहज लक्षात येते. अलीकडच्या काळात विशेषतः, म्हणजे मी तर म्हणेन ज्या वेळेला ही जागतिकीकरणाचे वारे व्हायला लागले 85-86 पासून पुढे, त्यानंतर तर हे जरा अधिक प्रकर्षाने जाणवायला लागलं की अर्थक्षेत्रातली माणसं भारताच्या विचारधारेवर एक प्रहार करू लागली विशेषतः. आणि काय म्हणायला लागली? हा देश मागास काय आहे, अनडेव्हलप्ड का आहे? तर याचं कारण या देशाच्या संस्कृतीत आहे, या देशाच्या विचारधारेत आहे.
आमच्याकडे महत्व दिलं गेलंय फक्त परमार्थाला, ऐहिक सुखाला, ऐहिक समृद्धीला महत्वच दिलं गेलेलं नाही, असा एक आरोप मोठे मोठे अर्थतज्ञ करायला लागले. आणि गेल्या 40 वर्षामध्ये ह्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यासाठी ते दाखले पण द्यायला लागले. काय दाखले देतात? तुमच्या संतांनी काय सांगून ठेवलंय? ठेविले अनंते तैसेची राहावे. असंच ज्यांनी सांगितलंय समाजाला, तो समाज उद्यमशील होईल कसा? तो समाज संपन्न व्हावा म्हणून प्रयत्न करेल कसा? असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. हेच जर तुम्हाला सांगितलं गेलं असेल, शिकवलं गेलं असेल, किंबहुना हे चांगलं असं जर इथे रुजवलं असेल, तर या समाजाची, या देशाची भौतिक प्रगती, संपन्नता कशी शक्य होईल? थोडक्यात काय तर हा समाज, हा देश, हा माणूस विकासाकडे का गेला नाही? तर इथल्या संस्कृतीमुळे गेला नाही, इथल्या शिकवणीमुळे गेला नाही, इथल्या विचारसरणीमुळे गेला नाही, असं प्रकर्षाने अलीकडे मांडलं जातं. आणि असं मांडणारा जर मोठा माणूस असला आणि उत्तम वक्ता असला, म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना, कोणाच्या म्हणण्याला वजन प्राप्त होतं, तर पद, पदवी, प्रतिष्ठा आणि वक्तृत्व हे 4 गोष्टी असल्या की मग तो मांडतो ते आपल्याला खरं वाटायला लागतं. खूप शिकलाय, खूप डिग्री आहे, चांगल्या पदावर आहे, भरपूर प्रतिष्ठा आहे समाजामध्ये आणि उत्तम वक्ता आहे, सांगतो ते एकदम भाळून टाकतो, खरं वाटायला लागतं. गेल्या 40 वर्षात हे झालं आणि आपल्यालाही वाटायला लागलं की खरंच आपल्याकडे पारमार्थिक उच्चतम स्तरावर जाणं हेच ध्येय आहे. आणि म्हणून पैशाला फार महत्वच दिलं गेलं नाही, समृद्धीला फार महत्वच दिलं गेलं नाही, वैभव याची कल्पनाच वेगळी आहे. पण मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीतनं थोडं आपण बाहेर पडलो आणि आत डोकावलो, आणि ते ज्यांचा दाखला देतात त्याच संतांचा दाखला द्यायचा आपण जर ठरवला, तर आपल्याकडे काय सांगितलंय? आधी प्रपंच करावा नेटका. हे त्यांनीच सांगितलंय ना, पण ते उद्धृत करणार नाहीत ही नवीन अर्थतज्ञ मंडळी. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. धन जोडू नका सांगितलंच नाहीये, जोडोनिया धन, धन जोडा. त्याला एक कंडिशन दिली, एक क्वालिफिकेशन जोडलं. धन जोडा, कसं जोडा? उत्तम व्यवहारे. आधी प्रपंच करावा नेटका हा शब्द जोडलाय. आणि प्रपंच नेटका करायचा तर धन हवाच, पैसा हवाच, संपत्ती हवीच, वैभव हवंच, त्याच्याशिवाय नेटका होणार कसा? केवळ संतच कशाला? आपण सकाळी उठल्यानंतर त्याच संस्कृतीचं, त्याच विचारधारेचं जर सांगायचं झालं तर आपल्याला हे सांगितलं जातं किंवा आपण सांगतो आता ह्या वयात, उठल्याबरोबर बाबा तुझ्या अंथरुणात जरा बस. केलंय काही जणांनी पुढची कृती. हात समोर घे आणि काय म्हण? बघा, पहिलाच शब्द आहे कराग्रे वसते लक्ष्मी. कुठून सुरुवात आहे? दिवसाची सुरुवात कुठून आहे? या कराच्या आग्रावर, या कराच्या टोकावर लक्ष्मी वसते आहे, तिला पहिल्यांदा नमस्कार कर, मग कर मध्ये सरस्वती, मग कर मूले तू गोविंदा. जर ऐहिक संपत्तीला महत्व नसतं तर सकाळी उठल्याबरोबर लक्ष्मीला वंदन करायला सांगितलंच नसतं. ही लक्ष्मी कोण आहे असं आम्ही मानतो? आम्ही मानतो की ही लक्ष्मी जी आहे ती या जगाचा धारण करणारा जो विष्णू त्याची पत्नी आहे. तुम्ही आणि मी ज्या पृथ्वीवर आहोत, जगतो आहोत, सुखाने जगतो आहोत, तिचा धारण करता जो आहे त्याची पत्नी त्याज्य असू शकेल का? वंदनीय नाही असं होऊ शकेल का? आमच्या या संस्कृतीत 4 पुरुषार्थ सांगितलेत. पुरुषार्थ म्हणजे काय?
जे आपल्याला जीवनात साध्य करायचं, पुरुषांनी मिळवायचं, तो पुरुषार्थ. या 4 पुरुषार्थांमध्ये दुसरा पुरुषार्थ कोणता आहे? पहिला धर्म आहे आणि दुसरा आहे अर्थ. अर्थ हा पुरुषार्थ आहे. माणसाने आपल्या जीवनात हा पुरुषार्थ साध्य करावा. 4 पुरुषार्थ आहेत. जीवन यशस्वी करायचं तर या 4 पुरुषार्थांमध्ये आपण पुढे गेलं पाहिजे. त्यामुळे हा पुरुषार्थ आहे. आमच्याकडे आणखीन एक दाखला देता येईल आणि तो म्हणजे आमच्याकडे श्री सूक्त नावाचं एक सूक्त आहे. आपल्यापैकी सगळ्यांना ते माहिती आहे, मी काय नव्याने सांगायला पाहिजे असं नाही. आणि जे पिढ्यानपिढ्या आमच्याकडे म्हटलं जातं, पाठ केले जातात, पाठ असतं. माहिती किती असतं माहिती नाही, पण पाठ असतं, पाठ होत असतात. हे श्री सूक्त काय आहे? त्या लक्ष्मीचं स्तवन आहे आणि ती स्तुत्य आहे म्हणून स्तवन आहे. ती त्याज्य असती, ती दुर्लक्ष करण्यासारखी असती तर कोणी स्तवन लिहिलं नसतं ना, आणि पिढ्यानपिढ्या ते चालत पण आलेलं नसतं. त्यामुळे या देशामध्ये, या संस्कृतीमध्ये, या विचारधारेमध्ये लक्ष्मीला महत्वच नाहीये, वैभवाला महत्व नाहीये, संपत्तीला महत्व नाहीये. हे जे गेली 40-45 वर्ष प्रकर्षाने मांडलं जातंय, मला वाटतं तेच पुनर्विचार करून सत्य काय ते सांगण्याची आवश्यकता आहे. पैसा आवश्यक आहे, तुम्हाला मला संसारासाठी आवश्यक आहे, कुटुंबासाठी आवश्यक आहे, संस्थेला पैसा आवश्यक आहे. तुळपुळेंनी प्रास्ताविकात सुद्धा सांगितलं पैसा आवश्यक आहे. अहो एवढंच कशाला, संन्यासाला सुद्धा मठ किंवा मंदिर बांधायला पैसा हवाच आहे. त्यामुळे पैसा हा आवश्यकच आहे. फक्त पैशाचा एक गुण आहे, तो हवा असतो. यायला लागला की अजून हवा असतो, अजून यायला लागला की भरपूर हवा असतो, आणि भरपूर यायला लागल्यावर त्यांनी समाधानच होत नाही. हे त्याचं गुणवैशिष्ट्य आहे. त्याचा वापर कसा करावा, त्याचा उपभोग कसा घ्यावा, याचा विचार हळूहळू कमी व्हायला लागतो. आणि म्हणून फक्त पैसा हवा एवढंच एक डोक्यात राहतं. मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच एक लहानपणी गोष्ट ऐकली आहे आणि कदाचित सांगितली पण असेल. एका माणसाला खूप तपस्येनंतर देव प्रसन्न होतो आणि तो देव प्रसन्न झाला की आपल्याकडे असं म्हणतात, तो वर देतो, काय हवं ते माग तुला देतो. तसं त्याही भक्ताला देवाने सांगितलं, तुला काय हवं ते माग. कदाचित तपस्या करण्यापूर्वीच त्याच्या मनात काय मागायचं हे ठरलेलं असेल, म्हणून त्यांनी वर माग म्हटल्याबरोबर यांनी क्षणाचाही विलंब न करता वर मागितला. आणि आपल्याला माहिती आहे तो वर होता, सूर्य अस्ताला जाईपर्यंत जितकं अंतर मी जाईन तेवढी सगळी जमीन माझी होईल, असा मला वर दे. त्याला घाई का झाली? वर मागायला उशीर झाला तर तेवढा वेळ कमी होईल ना सूर्यास्त जाण्याचा आणि माझं चालण्याचा. आणि देव तथास्तु म्हणणारच आहे, कारण त्यांनीच वर मागायला सांगितलं आणि तो त्याच्या त्या गुणासाठी प्रसिद्ध आहे. म्हणून तो तथास्तु म्हणायच्या आधी हा पळायला लागला. पुढे आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय होतं. इतका धावतो, इतका धावतो, थकतो, पाणी, तहान, भूक. सूर्य अस्ताला जायला लागलेला बघतो आणि थकलाय, इतका थकलाय की आता एक पाऊल पुढे टाकायचं त्राण नाही आहे, पण मनाला समजवतो मग हीच संधी आहे, अभी नाही तो कभी नाही, चल अजून 2 पावलं, जेवढं जाईल. अजून सूर्य थोडा अर्धा बुडालाय, अजून अर्धा बुडायचा आहे. आणि शेवटी सूर्य अस्ताला जाण्याच्या आधी स्वतः अस्तंगत होतो. जे सुंदर आयुष्य होतं तेही गमावून बसतो या हव्यासापायी, या पैशाच्या लोभापायी. पैसा हवा हे खरं आहे, पण तो सखा हवा, तो सोबती हवा, तो मालक झाला की गडबड आहे.
हे आमच्या इथे सांगितलं. तो सहकारी म्हणून चांगला आहे, पण मालक म्हणून काही चांगला नाही आहे. असा हा पैसा आहे. आणि म्हणून आमच्याकडे एक गोष्ट फार नीट विवरणात आलेली आहे, विवेचनात आली आहे. आणि ती काय आहे? ती अशी आहे की पैसा गरजेचा आहे, पैसा साधन आहे. तुम्ही आम्ही सुखाने, तुम्ही आम्ही म्हणजे आपले पूर्वज सुखाने पैसा नसतात तेव्हा सुद्धा राहत होते की नाही? पैसा तर तुम्ही मी शोधून काढलाय, माणसाने शोधून काढलाय. पूर्वी पैसा होता कुठे? व्यवहाराच्या सोयीसाठी पैसा शोधला. विनिमय होत होता, ज्याला वस्तू विनिमय, इंग्रजीत बार्टर एक्सचेंज म्हणतात. म्हणजे पैसा नसताना सुद्धा तुमचं माझं जीवन चालू होतं. पैसा नसताना सुद्धा तुम्ही आम्ही सुखी होतो. जरा सुलभता यावी व्यवहारांमध्ये म्हणून माणसाने पैसा शोधून काढला आणि त्यांनी विनिमय सुकर झाला, देवाणघेवाण सुकर झाली, पैशाचं मोजमाप करणं सुकर झालं, व्हॅल्यू स्टोअर करणं सुकर झालं. म्हणून पैसा हा साधन आहे, ते साध्य नाही, हे आमच्याकडे फार प्रकर्षाने सांगितलं आहे. पैशाने साधनं मिळतील, पैशाने सुख मिळेल याची खात्री नाही. म्हणून आमच्याकडे काय मागणं केलंय? माणसाला शेवटी काय हवंय? तन्मे भजसी पद्माक्षी येन सौख्यम लभाम्यहम. हे मागणं आहे लक्ष्मीकडे. हे पद्माक्षी, म्हणून मी तुला पूजतो, भजतो. कशासाठी? तू मला असं दे, येन सौख्यम लभामी अहम, ज्याने मला सुख मिळेल असं तू मला दे. पैसा नाही मागितलेला, सुख मागितलंय. सुख देणारी लक्ष्मी आहे, सुख साधन देणारा पैसा आहे. साधनं मिळतील, उपकरणं मिळतील, वस्तू मिळतील, सेवा मिळतील, पण त्यांनी सुख मिळेल याची खात्री नाही आहे. ते सुख मिळायला कारणीभूत होऊ शकतील, पण सुख देतीलच असं नाही. म्हणजे सुख या साधनांच्या पलीकडे कुठेतरी आहे. कल्पना करा की एखादा खूप श्रीमंत माणूस आहे, धनाढ्य माणूस आहे. जरा विस्तृत वर्णन करायचं तर 5-7 एकरची जागा आहे, त्याच्यामध्ये अतिशय सुंदर बाग बगीचा आहे, 5-10 हजार फुटाचा बंगला आहे, 10-20 गार्डनर्स बाहेर काम करत आहेत, 5-25 सिक्युरिटी गार्ड्स आहेत, वगैरे वगैरे. अशा ह्याच्यात तो माणूस अतिशय आलिशान अशा फर्निचरमध्ये एखाद्या सोफ्यावर बसला आहे. एअर कंडिशन, सेंट्रली एअर कंडिशन्ड असं घर आहे. आपल्याला वाटेल काय सुख कमी आहे. आणि समजा अशा स्थितीत तो बसला आहे, बाहेरनं त्याचा वॉचमन धावत आलाय, धाप लागेस तोवर धावत आलाय, कारण अंतर खूप आहे गेटपासून बंगल्यापर्यंत. आणि तो साहेबाला धावपळत घाबरत्या नजरेने साहेब विचारतो काय झालं? आणि तो सांगतो, सर इन्कम टॅक्सची रेड आली आहे. एसी मध्ये बसलेला हा माणूस घाम फुटेल का नाही फुटेल? एसी गारवा देईल. मन ठिकाणावर असेल तर, डोकं ठिकाणावर असेल तर. साधन आहे, पण सुख आहे की नाही हे केवळ त्या साधनावर अवलंबून नाहीये. म्हणून पैसा वस्तू देईल, उपकरणं देईल, साधनं देईल, सेवा देईल, व्यवहार सुकर करेल, पण सुख देईल की नाही सांगता येत नाही. आमच्याकडे मागणंच मुळी लक्ष्मीकडे हे आहे, येन सौख्यम लभाम्यहम. मला सुख पाहिजे, ते ज्यानी मिळेल ते माझं वैभव, ती माझी संपत्ती, ती माझी लक्ष्मी, पैसा नाही. आणि पैसा शेवटी काय हो? पूर्वी तरी निदान सोन्याच्या मोहरा होत्या, म्हणजे त्या पैशाला स्वतःची किंमत होती. 2 तोळ्याची, 10 ग्रॅमची, 2 ग्रॅमची मोहर
स्वतःची काहीतरी किंमत होती. आता काय झालंय हो, त्या पैशाला काही स्वतःची किंमत आहे का? तांत्रिक भाषेत सांगायचं तर ती रिप्रेझेंटेटिव्ह करन्सी होती. निदान तेवढ्या करन्सीच्या मूल्या इतका सोन्याचा साठा सरकारकडे तरी असायचा. त्याला रिप्रेझेंटेटिव्ह करन्सी म्हणतात. अलीकडच्या काळात काय झालंय, ती रिप्रेझेंटेटिव्ह करन्सी पण गेली आणि कोणतं चलन आलंय त्याला म्हणतात फियाट करन्सी. FIAT. फियाट म्हणजे काय? सरकारी कायद्यामुळे, आज्ञेमुळे झालेली करन्सी. सरकारचा कायदा काय आहे? फियाट करन्सीचा कायदा असा आहे, ही करन्सी नाकारणं गुन्हा आहे. फियाट ऑर्डर काय? ही करन्सी नाकारणं गुन्हा आहे. म्हणून तुम्ही आणि आम्ही ही 1000ची नोट, 2000ची नोट, 500ची नोट म्हणून स्वीकारतो. तिला स्वतःचंही मूल्य नाही, ती रिप्रेझेंटेटिव्ह पण नाही, केवळ फियाट करन्सी आहे. आणि हे किती मूल्यहीन आहे हे 2016 साली आपण सगळ्यांनी अनुभवलं ना. रात्री 8-8:30 आपल्या पंतप्रधानांनी एक घोषणा केली आणि बस त्या नोटांची किंमत जी 1000 रुपये होती शून्य झाली. किंबहुना ती नोट बाळगणं गुन्हा झाला. इतकं पैशाला स्वतःचं मूल्यच नाहीये. विनिमयाचं मूल्य आहे, वस्तू खरेदी करून देण्याचं मूल्य आहे, एवढंच. सुख देण्याचं मूल्य त्याच्यात नाही. म्हणून आम्ही कशाची आस धरावी? तर मला असं वाटतं फार छान सांगितलंय कशाने आम्हाला सुख मिळेल. धनम अग्निर, धनम वायुर, धनम सूर्यो, धनम वसु, धनम इंद्रो बृहस्पतीर, वरुणम धनमस्तुते. धन काय आहे? ज्याने आम्हाला सुख मिळेल असं धन काय आहे? अग्नी हे धन आहे. आता आपण जर विचार केला तर लक्षात येईल अग्नीशिवाय काहीच होऊ शकत नाही. पण तो अग्नी आपल्याला या आधुनिक तंत्रज्ञानाने इतका सोपा करून दिलाय की आपल्याला अग्नीचं महत्वच वाटण्याचं झालंय. एक आपण लायटर लावला की आपला गॅस पेटतो. पूर्वी यज्ञकुंड पेटवण्यासाठी जी काय मेहनत करायला लागायची तेव्हा अग्नीचं महत्व कळत होतं. धनम वायू, धनम सूर्य, वायूचं महत्व. मला सांगा, मुंबई सारख्या शहरांमध्ये अनेक प्रकारचे पार्लर्स आहेत. ब्युटी पार्लर्स तर खूपच आहेत, आईस्क्रीम पार्लर पण आहेत. पण त्याच्याबरोबर गेल्या 10-20 वर्षात एक नवीन पार्लर सुरू झालंय, त्याचं नाव आहे ऑक्सिजन पार्लर. आपण ऐकलं असेल. बाहेर इतकं प्रदूषण आहे की मला शुद्ध हवा बाहेर मिळत नाही. मग काय करा, अर्धा तास तिथे जाऊन बसा, पैसे द्या आणि शुद्ध ऑक्सिजन घेऊन बाहेर पडा. महत्व केव्हा कळलं या धनाचं? जेव्हा बाहेर सगळं प्रदूषण झालं. धनम इंद्रो बृहस्पतीर, वरुणम धन. पाऊस, पर्जन्य. आमच्या या सुजलाम सुफलाम देशामध्ये पाऊस, त्याच्यावर सगळं अर्थशास्त्र उभं आहे. हे केव्हा ऋषीमुनींपासून कळलेलं आहे. म्हणून त्याला धन म्हटलंय. ज्याने आम्हाला सुख मिळेल ते धन. पैसा म्हणजे धन नाही आणि पैसा म्हणजे लक्ष्मी तर अजिबातच नाही. म्हणून आम्ही काय मागितलं? लक्ष्मी, तिची उपासना. आणि मग ही लक्ष्मी म्हणजे तरी काय हो? मला वाटतं तेही आपल्याकडे फार छान सांगितलंय. धान्यम, धनम, पशुम, बहुपुत्र लाभम, शतसंवत्सरम, दीर्घमायु. धान्य ही लक्ष्मी आहे. जाऊन बघा युक्रेनमध्ये काय परिस्थिती आहे, जाऊन बघा आफ्रिकेमध्ये काय परिस्थिती आहे. धान्य नाही, लोकांना खायला नाही. पैसा आहे पण खायला नाही. काय धन आहे, काय लक्ष्मी आहे, काय संपत्ती आहे, काय वैभव आहे? धान्यम, धनम, पशुम. पशु नसतील तर काय, कल्पनाही करू शकत नाही आपण. बहुपुत्र लाभम.
आत्ताचा जमाना तर फार वेगळा येऊन गेलाय, आलाय ना. आधुनिक जगामध्ये एक नवीन शब्द आलाय, खूपच नवीन नवीन शब्द येत आहेत. त्याच्यात एक नवीन शब्द आलाय डिंक, DINK. ऐकला असेल आपल्यापैकी काही जणांनी. डिंक म्हणजे काय? डबल इन्कम, नो किड्स. दोघांनाही पैसा पाहिजे, नवरा बायको दोघांनाही पैसा पाहिजे, पण पैसा पाहिजे इथपर्यंत काही गैर नाही, पण नो किड्स. आणि आमच्याकडे काय म्हटलंय? बहुपुत्र लाभम. जर घरात माणसंच नसतील आणि महामूर पैसा आहे, सुख मिळेल का? फार थोडा काळ आहे जीवनातला. मी पुन्हा सांगतो, ज्या वयोगटाची मंडळी इथे आपण बसलेला आहात त्यांनी हा अनुभव स्वतः घेतलेला आहे की पैशाचं आकर्षण फार थोडा काळ आहे आयुष्यामध्ये. त्यानंतर येणारं एकाकीपण हे फार मोठं दारिद्र्य आहे. म्हणून काय म्हटलंय आमच्याकडे? धान्यम धनम पशुम बहुपुत्र लाभम. आणि हे सगळं आहे, पण मला त्याचा उपभोग घ्यायलाच आयुष्य नाही आहे. म्हणून शेवटी काय मागितलंय? दीर्घमायू, निरामय असं आयुष्य. हे सगळं आमच्या या लक्ष्मी या संकल्पनेत आहे. धान्यम धनम पशुम बहुपुत्र लाभम शतसंवत्सरम दीर्घ आयु. लक्ष्मीची व्याख्या, संकल्पना आमच्याकडे काय आहे? ज्याने माझं जीवन सुखी होईल, राहणं सुखी होईल, जगणं सुखी होईल, एक समाधानाने मी परलोकी जाऊ शकेन, हे ज्याने प्राप्त होईल ती लक्ष्मी आहे. आणि तिचं स्तवन, तिचं पूजन, तिचं भजन आम्ही करतो आहोत. मग ही लक्ष्मी कशी असली पाहिजे? एका बाजूला आम्ही मागणं केलंय अशी लक्ष्मी आम्हाला हवी, आणि मागणं सुद्धा कोणाकडे केलंय? जात वेदो. हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्त्रजाम चंद्राम हिरणमयीम लक्ष्मीम जातवेदो म आवह. मी जातवेदा तुझ्याकडे याची मागणी करतो, अग्नीकडे मागणी करतोय. अग्नी हे त्यागाचं प्रतीक आहे, अग्नी हे शुद्धतेचं प्रतीक आहे. म्हणून त्याच्याकडे मागणी आहे ह्या शुद्ध लक्ष्मीची. अशी लक्ष्मी कोण देऊ शकेल त्याच्याशिवाय? म्हणून त्याच्याकडे मागणं केलंय. आणि त्याच्याकडे दुसरं पण एक मागणं केलंय. एक मागणं काय केलंय? अशी लक्ष्मी येऊ दे. आणि दुसरं मागणं काय केलंय? किती किती सुंदर आणि खोल विचार आमच्याकडे केलाय, हे अलीकडच्या अर्थतज्ञांना कसं कळणार आहे? दुसरं मागणं असं केलंय, तन्मे भजसी पद्माक्षी येन सौख्यम लभाम्यम. ज्याने सौख्य मिळेल ते दे. आणि दुसरं काय म्हटलंय? दुसरा एक छान संकल्पना मांडली आणि तिचं नाव आहे अलक्ष्मी. एक आहे लक्ष्मी, दुसरी आहे अलक्ष्मी. लक्ष्मीला आवाहन केलंय, ये म्हटलंय, बोलवलंय, आणि अलक्ष्मी जावो. म्हणून काय म्हटलंय? अलक्ष्मीर्मे नश्यताम त्वाम वृणे. अलक्ष्मीचा नाश हो. आणि हे अलक्ष्मी म्हणजे कोण आहे? मायांतरायाश्च बाह्या अलक्ष्मी. अलक्ष्मी कोण? जसं लक्ष्मी कोण ते मी सांगितलं, तसं अलक्ष्मी कोण? ही मिळावी आणि ही जावी. आपोआप येणार नाहीये आणि आपोआप जाणार नाहीये. माया म्हणजे भ्रम. याला काय म्हटलंय? अलक्ष्मी म्हटलंय. दुसरं म्हटलंय अंतराय म्हणजे अज्ञान. अशी माया आणि अंतराय, भ्रम आणि अज्ञान रूपी अलक्ष्मी जावी. अलक्ष्मीची दोन गोष्टी सांगितल्या. आणखीन एक तिसरी गोष्ट सांगितली, क्षुत पिपासा मलाम ज्येष्ठाम अलक्ष्मीम नाशयाम्यहम. अलक्ष्मीचं आणखीन एक वर्णन,
आणि ते म्हणजे क्षुत म्हणजे क्षुधा, भूक. पिपासा म्हणजे तहान. मला म्हणजे अशुद्धी. क्षुत, पिपासा, मलान ही अलक्ष्मी आहे आणि तिचा नाश हो. मग आम्हाला भूकच लागू नये का? आम्हाला तहानच लागू नये का? क्षुधाचा अर्थ आहे वखवक. आमची वखवक जावो. पिपासा म्हणजे तहान. पण केवळ तहान, तहान तर लागणार आहे, नैसर्गिक गोष्ट आहे. पण अतृप्ती असलेली तहान, तिचा नाश हो. अशुद्धीचा नाश हो. अशा 3 गोष्टी. पहिल्या ह्याच्यात म्हटलंय माया आणि अज्ञान ही अलक्ष्मी आहे. दुसऱ्या ह्याच्यात म्हटलंय क्षुत, पिपासा, मलाम. एका बाजूला आम्हाला अशी लक्ष्मी येवो जिने सौख्य मिळेल, दुसऱ्या बाजूला अशी अलक्ष्मी जावो. आणि अलक्ष्मीला सुद्धा काय म्हटलंय? ज्येष्ठाम अलक्ष्मीम. तिला कमी नाही मानलंय. लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी आहे, म्हणून तिला आधी बाजूला केलं तर लहान बहीण आमच्याकडे येईल. म्हणजे क्रम जर बघितला, क्रम, तर लक्ष्मी येण्याच्या आधी काय व्हायला पाहिजे? आधी अलक्ष्मी दूर झाली पाहिजे. म्हणजे पहिला प्रयत्न कशासाठी असला पाहिजे? तर अलक्ष्मीला दूर करण्यासाठी पहिला प्रयत्न असला पाहिजे. आणि मग जी लक्ष्मी येईल ती आम्हाला सौख्य देईल, सुख देईल, समाधान देईल, आनंद देईल. 3 शब्द मी वापरले. मला वाटतं आपल्यासारख्या श्रोत्यांच्या पुढे मी या तिघांचं आणखीन काही विश्लेषण करायची गरज नाही. सुख, समाधान आणि आनंद म्हणताना आपण तिन्ही एकदमच म्हणून टाकतो. सुखी, समाधानी, आनंदी राहा. काही फरक आहे की नाही त्या 3 शब्दांमध्ये? मला जो फरक वाटतो तो असा: सुख हे शारीरिक आहे, समाधान हे मानसिक आहे आणि आनंद हा आत्मिक आहे. आम्हाला सुख पण पाहिजे, म्हणजे शरीरासाठी जे जे आवश्यक आहे, ज्याने आम्हाला चांगलं वाटेल, ज्याचा मी मगा उल्लेख केला, वस्तू, सेवा, साधनं, उपकरणं, यांनी जर आमच्या शरीराला बरं वाटणार असेल, चांगलं वाटणार असेल, तर ते हवंच आहे सुख. समाधान, अहो जर फक्त उपभोगातच सुख असतं ना, तर मला सांगा, कोणाला तरी आपण मदत करतो आणि म्हणतो वा आज खूप समाधान पावलं. का बरं? तुम्ही तर दिलंय ना तुमच्याकडचं. जे तुम्ही उपभोग करू शकत होता ते स्वतः उपभोग न करता दुसऱ्या कोणाला तरी दिला आणि त्याच्या चेहऱ्यावरचं सुख बघून तुम्हाला समाधान मिळालं. आहे ना असं? ही मनाची अवस्था आहे, ही मनाची उत्क्रांती आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन माझा काही संबंध नाही तरी मी म्हणतो तो अपंग मुलगा पहिला आला, खूप आनंद वाटला. मी तर काहीच केलं नाही, निदान समाधानासाठी मी दिलंय तरी काहीतरी. आनंदासाठी काय? त्याचं भलं झालेलं मी बघितलं आणि मला बरं वाटलं. ही आणखीन पुढची विकासाची पायरी आहे. हे तिन्ही आम्हाला लक्ष्मी देणार आहे. ही लक्ष्मी कशी? चंद्राम प्रभासाम. चंद्रासारखी शीतल आणि प्रभासा म्हणजे प्रकाशमान, स्वतःच तेज आपोआप दिसतंय अशी. चंद्राम प्रभासाम. मी लहान असताना आमच्याकडे खूप मोठा माणूस यायचा. त्यांचं एक वाक्य माझ्या डोक्यात बसलं लहान असल्यापासून. वाक्य अगदी छोटं आहे. ते म्हणायचंय, असलं की दिसतं, असलं की दिसतं, दाखवावं लागत नाही. किती सोपं वाक्य आहे. लक्ष्मी आहे ती दिसणारच आहे, कारण ती प्रभासाम आहे. तिची प्रभा आपोआप फाकणार आहे. म्हणूनच आपण म्हणतो ना, एखादा घरंदाज श्रीमंत आहे, बघितल्याबरोबर आपण सांगतो हा नवश्रीमंत आहे, हा घरंदाज श्रीमंत आहे. चंद्राम प्रभासाम. दाखवायला लागलं की समजायचं काहीतरी गडबड आहे.
एक तर त्याच्याकडे नाहीये तरी दाखवण्याचा प्रयत्न करतोय, किंवा ते अशा मार्गाने आलंय की मी दाखवून दाखवून तो मार्ग लपवायचा प्रयत्न करतोय. तृप्ताम तर्पयंतीम. लक्ष्मी कशी पाहिजे? जी स्वतः तृप्त आहे आणि इतरांना तृप्त करते अशी पाहिजे. तृप्ताम तर्पयंतीम. आणि जर खरोखर लक्ष्मीवान माणूस असेल तर तो आपल्याला तृप्त सापडेल आणि इतरांनाही तृप्त करावं अशी त्याची मानसिक इच्छा असेल, म्हणून ती पाहिजे तृप्ताम तर्पयंतीम. माझा एक मित्र होता, नाशिकमध्ये खूप मोठा झाला, पैसा भरपूर आला, मोठं घर बांधावं असं वाटायला लागलं. मोठं घर बांधल्यानंतर असं वाटायला लागलं की अरे मी एवढे पैसे खर्च करून घर बांधलंय, तर आता नाशिकमधला श्रीमंतातला श्रीमंत माणूस त्यांनी येऊन माझं घर बघावं, कारण मी पण एवढं मोठं पैसे मिळवलेत, गुंतवलेत. सुदैवाने त्याचा कॉन्ट्रॅक्टर आणि तो जो सर्वात श्रीमंत माणूस नाशिकमधला आहे त्याचा घराचा कॉन्ट्रॅक्टर एक निघाला. सोपं झालं. त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं जरा त्यांना घेऊन याल का, माझं घर दाखवाल का. कॉन्ट्रॅक्टरला काय त्याचा बिझनेस महत्वाचा, मी हे पण घर बांधलं हे दाखवायला त्याला मिळणार होतं. तो घेऊन आला त्याला. हा जो घरंदाज श्रीमंत माणूस होता तो आला, त्यांनी घर बघितलं, छान म्हणून सांगितलं. या नवश्रीमंताला तेच हवं होतं की याच्या तोंडून जरा कौतुक व्हावं. घरातनं बाहेर पडला आणि कॉन्ट्रॅक्टरला म्हणाला कोण्या नवश्रीमंताचं दिसतंय. दाखवावं असं वाटलं की समजावं काहीतरी गडबड आहे. तृप्ताम तर्पयंतीम. आमच्या नाशिकमध्ये दिंडोरी नावाचा एक तालुका आहे, छोटा आहे तसा म्हटला तर दुष्काळी आहे, पाणी कमी आहे. एक शेतकरी 10-20 गुंठे जमीन, म्हातारा झाला आणि या वयामध्ये आता आपल्यानंतर आपल्या मुलात भांडणं नको म्हणून आपल्या हयातीत वाटप करून टाकावं. आणि सुदैवाने सरकारने पण कुटुंबात वाटप करायचं तर त्याला स्टॅम्प ड्युटी माफ केलेली, म्हणून त्यांनी ठरवलं आपण आता वाटप करू, वाटप पत्र करू आणि सब रजिस्ट्रारकडे नोंदवून टाकू, म्हणजे मग भांडणं पुढे होणार नाहीत. वाटप पत्र तयार केलं, नोंदवण्यासाठी सब रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये गेला. वयस्कर आहे, गरीब आहे, शेतकरी आहे, अनपढ आहे. जाऊन सब रजिस्ट्रार साहेबांनी सांगितलं हे मला नोंदवायचं आहे. बसला. संध्याकाळ झाली, कामकाज संपलं. हा म्हणाला माझं काम राहिलं, उद्या आहे. परत गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी आला. त्याला सांगितलं जरा त्या क्लार्कला दाखवून दे तुझे कागद, तो सांगेल तुला काय करायला लागेल. हा बिचारा त्या क्लार्ककडे गेला, कागदपत्र दाखवली, हे नोंदवायचंय. तो म्हणाला बस. संध्याकाळ झाली, परत गेला, काम झालंच नाही. तिसऱ्या दिवशी आला, पुन्हा साहेबाकडे गेला. साहेब म्हणाल तुला सांगितलं ना त्या क्लार्कला भेट, तो सांगेल काय करायचं. मला वाटतं आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं काय करायचं म्हणजे काय. शांत बसला संध्याकाळपर्यंत, काही केलं नाही. संध्याकाळी पुन्हा गेला. साहेब आजही माझं काम झालं नाही. साहेबाच्या लक्षात आलं याच्यावर काही परिणाम होणार नाही आहे आणि आपल्याला जे यांनी करायला पाहिजे ते काय हा करणार नाही आहे. शेवटी साहेब म्हणाला बाबा फार कटकट करू नका, इथे तुम्हाला माहिती नाही काम कसं होतं, तुम्हाला त्यांनी सांगितलंय काम कसं होतं. तो म्हणाला माझीच जमीन आहे, माझ्याच कुटुंबातल्या लोकांना मी वाटप करून देतोय, त्यासाठी कशासाठी मी काय करायचं. तुझ्या वयाकडे बघतो म्हणून मी हे करतो, पण निदान समोरच्या वाण्याकडे जा आणि मला बिडी पेटवायला एक काडेपेटी तरी घेऊन ये. तृप्ताम तर्पयंतीम. पैसा कमी मिळत होता का, पण अतृप्तीच इतकी आहे, कितीही मिळालं तरी कमीच आहे. मला त्याची गरज असो किंवा नसो,
माझ्या कौशल्याने, माझ्या शिक्षणाने, माझ्या कामाने पैसे मिळणार असल्या गोष्ट वेगळी आहे. पण मी अतृप्तच आहे, मला पैसा कुठलंही काम केल्यावर मिळालाच पाहिजे, अशी लक्ष्मी नको. तृप्ताम तर्पयंतीम अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनीम. कशी लक्ष्मी? अशा रथात बसली आहे जिच्या पुढे घोडे आहेत. अश्वपूर्वाम, रथमध्याम, रथमध्ये आहे. आणि असा ह्या लक्ष्मीचा रथ येतोय हे कोण सांगतंय? हस्तिनाद प्रबोधिनीम. हत्तीच्या चित्काराने जिच्या आगमनाची वार्ता कळतेय अशी लक्ष्मी हवी आहे. गुपचूप येणारी, टेबल खालून येणारी लक्ष्मी नको आहे. दुराधर्षाम. कशी लक्ष्मी? दुराधर्षाम. दुराधर्षाम याचा अर्थ प्राप्त करण्यास कठीण. म्हणून आपल्याकडे एक फार छान शब्द वापरलाय, तो म्हणजे साधना. लक्ष्मीची प्राप्ती साधनेने व्हायला पाहिजे. आणि साधना कधीच छोट्या काळाची असू शकत नाही, दीर्घ काळाची साधना. तुम्ही शॉर्टकट करायला गेला ना तर कदाचित पैसा मिळेल, पण तो पैसा सुद्धा आपला स्टे शॉर्ट करून टाकेल. टिकणार की नाही माहिती नाही. म्हणून काय म्हटलंय? दुराधर्षाम, आर्द्राम, जी प्रेमळ आहे, कनवाळू आहे. पैसा आला आणि माज आला, प्रेम गेलं. नित्यपुष्टाम, नेहमी पोषण करणारी. जरा आजूबाजूला बघा, मग लक्षात येईल. पैसा महामूर आहे पण पोषणच झालेलं नाही. शारीरिक पोषण नाही, मानसिक पोषण नाही. शारीरिक दृष्ट्या सुद्धा व्याधीग्रस्त आणि मानसिक दृष्ट्या तर मी शब्द वापरेन अपंग, अशी माणसं दिसतात ना. पैसा आहे, अमाप पैसा आहे. आम्हाला जी लक्ष्मी पाहिजे ती नित्यपुष्टाम. आणखीन एक लक्ष्मीचं वर्णन करताना या श्री सूक्तामध्ये विशेषण वापरलंय, लक्ष्मीम अनपगामिनीम. अपगामिनीम. गामिनीम म्हणजे जाणारी, अन म्हणजे न जाणारी. आदर अनादर, तिथला अन शब्द तिथे आलेला आहे. अनपगामिनीम, तर अन म्हणजे न जाणारी, गामिनीम म्हणजे जाणारी, न जाणारी. आणि मध्ये एक शब्द आहे अप. शब्द अपशब्द, प्रचार अपप्रचार. अपशब्द कशासाठी वापरलाय? गैर. मग आता अन अपगामिनीम म्हणजे गैरमार्गाने न जाणारी लक्ष्मी मला हवी आहे. किती वेगळा विचार, खोलात विचार आहे. आजकाल तर फार कशाचं युग आहे? सगळं मीडियाचं युग आहे. आणि मीडियाचे पण इतके प्रकार झालेत. इलेक्ट्रॉनिक मीडिया इतका स्ट्रॉंग आहे, सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग आहे. एखादा असा भरघोस श्रीमंत झालेला माणूस, त्याच्याकडे मग एखादा अँकर जातो, तो माईक घेऊन. आपल्याला सवय झाली आता हे बघण्याची. हा सीन सगळेजण बघतात आणि मग तो विचारतो. त्यांचे प्रश्न पण ठरलेले आहेत. व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस? एवढं वैभव तुम्ही प्राप्त केलं, एवढा पैसा तुम्ही मिळवला, आणि आम्हाला माहिती आहे की तुम्ही काय होतात आधी, तर जरा ह्याचं रहस्य सांगा ना, सगळ्या जनतेला फायदा होईल. आणि मग तो पण जरा वाकलेला असतो, तो ताठ बसतो, कॉलर ताठ करतो, जरा टाय इकडे इकडे फिरवतो आणि मग सांगायला लागतो की तुम्ही म्हटलं ते खरं आहे, माझं बालपण असं गेलं तसं गेलं वगैरे. पूर्वीच्या भाषेत सांगायचं तर म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला वगैरे. मी हे कशामुळे झालो? माझ्या शिक्षणामुळे, माझ्या बुद्धीमुळे, माझ्या कर्तृत्वामुळे, माझ्या कष्टामुळे, माझ्या पब्लिक कॉन्टॅक्ट्समुळे. एक भली मोठी यादी वाचतो आणि सगळ्यात काय असतं? माझ्या. म्हणून तो पैसा मला मिळाला, बरं वाटतं,
सगळ्यांना ऐकून, आणि मग सांगितलं जातं बघा यांच्यासारखे जर वागलात तर असं होता येतं. समजा दुर्दैवाने कल्पना करा त्याच्याकडचं आहे सगळं वैभव निघून गेलाय आणि पुन्हा तोच अँकर आलाय आणि पुन्हा तो माईक घेऊन विचारतोय, व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर फेल्युअर? काय सांगेल तो? उत्तर अगदी सोपं आहे आणि एकदम चपखल आहे. तो सांगेल तुला माहिती नाही का, अरे लक्ष्मी चंचल असते, एका जागी राहतच नाही. आली तेव्हा माझी बुद्धिमत्ता, माझं कर्तृत्व, माझे कष्ट, माझे पब्लिक रिलेशन्स, आणि गेली तेव्हा ती चंचल. कशी पाहिजे आम्हाला? अनअपगामिनीम. ती लक्ष्मी आहे, देवी आहे, विष्णूची पत्नी आहे, पूजनीय आहे, वंदनीय आहे, जिला मिळवावं म्हणून आम्ही साधना करतो आहोत. ती लक्ष्मी एवढी मूर्ख आहे का की तिला कळत नाही कुठे जावं आणि कुठे थांबू नये. तिला जेव्हा असं वाटेल की इथे गेलं पाहिजे तेव्हा ती जाईल, आणि तिला जेव्हा असं वाटेल की इथे थांबण्यात आता अर्थ नाही तेव्हा ती निघून जाईल. त्याला मी म्हणतो अपगामिनी. तुला जर लक्ष्मीवान व्हायचं असलं, तुला जर वैभव संपन्न व्हायचं असलं तर हे डोक्यात ठेव. लक्ष्मीचा उपयोग असा कर की तिला इथे राहावंसं वाटलं पाहिजे, तिला इथे यावंसं वाटलं पाहिजे. आणि कसं यावंसं वाटेल तेही आमच्याकडे सांगून ठेवलंय. काय सांगितलंय? उद्यमम साहसम धैर्यम बुद्धिशक्ती पराक्रमः षडेते यत्र वर्तन्ते. या 6 गोष्टी जिथे आहेत तिथे ती लक्ष्मी येईल, स्थिर होईल. उद्यमम, उद्यमशीलता. आळसात बसून राहिलाय, केवळ माझी पोस्ट आहे म्हणून मला पैसे येणार आहेत, मी काम करायचं काय कारण आहे? साहसम, धैर्यम, बुद्धी, शक्ती आणि पराक्रम. बुद्धी पण आहे, शक्ती पण आहे, पण पराक्रमच करत नाहीये. या 6 गोष्टी आल्या तर तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती होऊ शकते. गीतेमध्ये सांगितलंय, अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथक्विदम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. लक्ष्मी येणं न येणं, जाणं, स्थिर होणं हे केवळ दैव नाहीये. दैवाला 5वा घटक मानलाय, दैवम चैवात्र पंचमम. आणि आधीचे 4 घटक काय आहे? अधिष्ठानम. कशासाठी, कशाच्या आधारावर? अधिष्ठान. कर्ता, ज्याला लक्ष्मी मिळवायचं आहे तो कर्ता कसा आहे? स्वतः मी कसाही असेन पण लक्ष्मी माझ्याकडे आली पाहिजे. करणम, वापरलेली साधनं. आपल्याकडे एक फार छान शब्द आहे, साधन शुचिता. अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथक्विदम विविधाश्च पृथक चेष्टा. तुम्ही केलेले प्रयत्न, या 4 गोष्टी झाल्या त्याला 80% आहे, आणि 20% दैवम चैवात्र पंचमम. ही लक्ष्मी यावी आणि परत जाऊ नये असं जर वाटत असेल तर मला असं वाटतं ह्या 2 गोष्टी आपल्याला डोळ्यासमोर ठेवाव्या लागतील. अशी लक्ष्मी आली तर पुढे काय? आपल्याकडे सांगितलंय त्याला 3 वाटा आहेत, भोगम, दानम आणि नाशम. लक्ष्मीच्या वाटा 3च. एक तर उपभोग घ्या. उपभोग वर्ज मानलेला नाही. तुम्ही आणि मी जर शरीरधारी असलो तर शरीराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे जे आवश्यक आहे त्याच्यात गैर काय आहे? उपभोग गैर नाही, पण उपभोगातच बुडून राहणं गैर आहे. दुर्दैवाने आजकाल काय दिसतंय? वीकेंड आलाय, लॉंग वीकेंड आलाय, आजकालची भाषा. मग काय करा? नाही, आम्ही गोव्याला जाणार.
आल्यावर जर विचारलं गोव्याला काय केलं, काय करायचं गोव्याला, 3 दिवस हॉटेलमध्ये बंद करून घेतलं आणि बस मनसोक्त प्यायलो. भोग म्हणजे काय? मला असं वाटतं, ज्याने शरीराच्या, मनाच्या, बुद्धीच्या क्षमता वाढतील तो भोग, ज्याने घटतील तो भोग नाही. बलवर्धक जे आवश्यक आहे गरजापूर्तीसाठी ते हा भोग आहे. बुडून राहणं त्याच्यात, गरजा आहेत त्यामुळे वस्तू लागणार, त्या घेण्यात, त्यांचा वापर करण्यात अजिबात गैर नाही. पण केवळ भोग घेणं म्हणजे मनुष्यत्व सोडून पशुत्वाकडे जाणं आहे. आणि हे जर व्हायला लागलं तर लक्ष्मी टिकणार नाहीच आहे. ती कशाला राहील तुमच्याकडे? तुम्हाला जर तिची आठवण करायला सुद्धा वेळ नाहीये किंवा शुद्ध नाहीये तर तिने तुमच्याकडे राहायला कशाला पाहिजे? म्हणून शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमता आणि शक्ती यांचा संचय होईल असा भोग, निदान नाश होणार नाही असा भोग, वृद्धी होईल की नाही हा पुढचा भाग. आणि म्हणून भोगाची मर्यादा ओळखणं ही पहिली पायरी आणि ती मर्यादा विवेकपूर्ण पाळणं ही दुसरी पायरी. त्यासाठी आवश्यक तो धनसंग्रह करणं, याच्यातही गैर काही नाही. पण संग्रहाची आसक्ती ठेवणं वाईट आहे. जसं भोगात बुडून जाणं वाईट आहे तसं संग्रहाची आसक्ती ठेवणं गैर आहे. संग्रहाची मर्यादा ओलांडू नये असं आपल्याकडे सांगितलंय, कमवूच नये असं सांगितलेलं नाही. आणि म्हणून याचा वापर कसा व्हावा? धर्माय यशसेर्थाय. कशासाठी? धर्मासाठी याचा वापर करा. यश मिळवण्यासाठी दुसरा घटक, कुटुंबासाठी तिसरा घटक. आता धर्मासाठी म्हणजे काय? पूजा अर्चा, देव, मंदिरं म्हणजे धर्म नव्हे. तो कदाचित धर्माचा एक छोटा भाग असेल. धारयती इति धर्म. समाजाची धारणा ज्यानी होईल, समाज नीट ज्यानी राहील तो धर्म. कर्तव्य पालन म्हणजे धर्म. म्हणून तर शेजार धर्म आला, पती धर्म आला, पत्नी धर्म आला. कर्तव्याचं पालन, यासाठी पैशाचा विनियोग व्हावा, उपयोग व्हावा. यश मिळवण्यासाठी पैशाचा उपयोग व्हावा, कुटुंबासाठी पैशाचा उपयोग जरूर व्हावा. दुसरा भाग सांगितलाय उपभोगाचा झाल्यावर, भोगम दानम. लक्ष्मी राहील केव्हा? आपल्याला तर वाटतं दान केलं तर पैसा जाईल. पैसा जाईल, लक्ष्मी टिकेल. दानम. आणि मला तर वाटतं आपल्यासारख्या देशामध्ये, आपल्यासारख्या समाजामध्ये तर याच्याबद्दल काही सांगायची पण गरज नाही आहे. ते इतकं तुमच्या माझ्या अंगामध्ये भिनलेलं आहे ना, त्याला आपण दान मानत पण नाही, सहज होऊन जातं. जरा ग्रामीण भागात गेलो तर आपल्या लक्षात येईल, एखाद्या छोट्या खेड्यातल्या छोट्या शेतकऱ्याच्याकडे जा, बेच्याकडे 2-4 बिघत जमीन असेल, पुरेसं उत्पन्न पण येत नसेल, घरात फार चंगळ पण नसेल, पण तुम्ही त्याच्याकडे जा आणि निघालात समजा घरातनं, काय करतो तो शेतकरी? पाहुणा आलाय, काय करेल? काही नाही तर म्हणेल माझ्याकडे सध्या मेथी लावले, ही जुडी वानवळा म्हणून घेऊन जा. देणं याच्यात सुख आहे, कोणाला सांगायची गरज नाही. माझ्या परिचयात सांगितलं, श्री गुरुजी रुग्णालय नाशिकला आम्ही सुरू केलं. कॅन्सरचं एक मशीन आणायचं होतं. त्या मशीनची किंमत होती 11.5 कोटी रुपये एका मशीनची. आमचं हॉस्पिटल 40,000 फुटाचं बांधून झालं. सगळं जसं हे लोकवर्गणीतनं चाललंय तसं तेही लोकवर्गणीतनं चाललंय. 40,000 फुटाचं बांधकाम, सगळं फर्निचर झालं.
तो जो काही रेडिएशनला बंकर लागतो, कॅन्सरला जे रेडिएशन दिलं जातं त्याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं बांधकाम लागतं. 9 फूट जाडीचं RCC बांधकाम लागतं. ते बांधकाम करून म्हणजे सुमारे 1 कोटीचा खर्च त्याच्यावर झालेला होता. आणि ते मशीन आणायचं होतं. त्याचा तज्ज्ञ डॉक्टर आमच्याकडे होता, पण मशीन नव्हतं. 10 जणांकडे गेलो, तसं 11व्या एका माणसाकडे गेलो. त्याला म्हटलं असं असं झालंय, हा टाटा मेमोरियलमध्ये शिकलेला डॉक्टर आपल्याकडे पूर्ण वेळ आहे, बंकर बांधून तयार आहे. म्हणाला मग अडचण काय? आम्ही सांगितलं 11 कोटीचं मशीन ही अडचण आहे. थोडीशी त्यांनी आमची परीक्षा घेतली आणि सांगितलं, त्या बैठकीत सांगितलं, या मशीनला जेवढे पैसे लागतील तेवढे मी देतो. एका माणसाने आम्ही निगोशिएट करून ते मशीन 9 कोटीपर्यंत खाली आणलं सप्लायरला. एका माणसाने स्वतःचे CSR वगैरे नाही 9 कोटी रुपये दिले. रुग्णालय बांधून झालं, कार्यरत झालं. कार्यरत झाल्यावर अशी मोठी देणगी ज्यांनी दिली त्यांचा एक आम्ही बोर्ड तयार केला आणि तिथे बाहेर लावला. साहजिकच पहिलं नाव यांचं आलं, कारण 9 कोटी रुपये एवढी रक्कम कोणी दिली नव्हती. 1 कोटी देणारे 5-6 जण होते, त्यांची नावं नंतर आली. हा सद्ग्रस्त, हा दाता कधी रुग्णालय बघायला पण आला नव्हता. केव्हा तरी 4-6 महिन्यांनी आला, कारण त्याचं विदेशात जास्ती भ्रमण असतं. केव्हा तरी आला. आम्ही ज्यावेळेला त्याच्याकडे गेलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, आता मी चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे आणि मला ते डोनेशन मिळवायचं असल्यामुळे मी स्वाभाविकपणे काय सांगणार, एका बाजूने हे रोगी आहे, डॉक्टर आहे, उपचार केले तर बरं होईल वगैरे हे सांगितलं. दुसऱ्या बाजूने तुम्ही डोनेशन दिलं तर तुम्हाला ATGच नाही तर 35 AC पण बेनिफिट आहे, तुम्हाला 100% वजावट मिळेल. त्यांनी सांगितलं, मला हे काही सांगू नका, मला याच्यासाठी देणगी द्यायचीच नाही. इन्कम टॅक्समध्ये वजावट मिळेल म्हणून मी डोनेशन देतो, मला नाही द्यायचं आहे. आणि माझी एक विनंती आहे की मी हे डोनेशन दिलं हे कुठेही जाहीर करायचं नाही, असं सांगून त्यांनी डोनेशन दिलंय. आम्ही तिथे बोर्ड लावलाय, बोर्डवर पहिलं नाव त्याचं आहे. 6 महिन्यांनी तो आलाय. सगळं रुग्णालय बघून खुश झालाय. येण्यापूर्वीच सांगितलं होतं, मला गुच्छ सुद्धा द्यायचा नाही, तुम्हाला काही द्यायचंच असलं तर एक गुलाबाचं फूल द्या. सगळं रुग्णालय बघितलंय, चहा पाणी झालंय, गप्पा झाल्यात आणि निघालं म्हणताय. आम्हालाही वाटलं चला समाधानी होऊन चाललाय. आणि मग तो मला म्हणाला, सर तुम्ही सांगितलेलं मी सगळं ऐकलंय, पण मी सांगितलेली एकच गोष्ट होती ती तुम्ही ऐकले नाहीये. आता मला जरा धस्स झालं की हा माणूस शेवटी डिससॅटिस्फाईड होऊन जातोय की काय. म्हटलं मला समजलं नाही. तो म्हणाला, मी सांगितलं होतं माझं नाव कुठेही सांगायचं सुद्धा नाही, तुम्ही तर इथे बोर्डवर लिहिलंय. मग माझ्यातलं जरा प्राध्यापक CA जागा झाला आणि मग मी त्यांना सांगायला लागलो की हे का केलं. हे डॉक्टर्स असे सेवाभावाने इथे आलेत, त्याग करण्याच्या हेतूने इथे आलेत. त्यांनाही कळलं पाहिजे तुम्ही जसा त्याग करताय तसाच त्याग समाजातली अन्य मंडळी पण करते, म्हणून तुम्हाला हे हॉस्पिटल करणं शक्य आहे आणि चालवणं शक्य आहे. म्हणून आम्ही लावलो. नंबर 1. नंबर 2, समाजातल्या इतरांनाही कळलं पाहिजे की असं हॉस्पिटल उभं करायचं तर समाजाने कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे, म्हणून आम्ही हे लावलंय. मला असं वाटलं मी काय छान वकिली मुद्दे मांडले. त्याने मला एका शब्दात सांगितलं, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना, माझं नाव लावायचं नाही, तुम्ही तेवढं पाळा. हे लावलेलं नाव काढून टाका. ते गेले. मला वाटलं ठीक आहे आता काय. 15 दिवसांनी त्यांचा मॅनेजर आला. त्यांनी ते बघितलं, नाव तसंच आहे. मला म्हणाले, सर नाव नाही निघालं अजून, मला सरांनी बघायला पाठवलंय. मी त्याला पुन्हा सगळं समजून सांगितलं, अरे तुझे साहेब कुठे परत येणार आहे, इथे नाशिकच्या लोकांना कळू दे ना की असं हॉस्पिटल उभं करायचं, लोकांना कमी पैशामध्ये अशी सर्व्हिस द्यायची, तर गरज आहे या सगळ्या गोष्टीची. 1 महिन्यानी पुन्हा आला
आणि त्यांनी मला सांगितलंय की त्या बोर्डाचा फोटो काढून मला पाठव. आम्हाला ते नाव काढावं लागलं, दानम. अगदी साधा शेतकरी असो नाहीतर इतका मोठा उद्योजक असो, ते आमच्या नसानसात भिनलंय. पण जरा पटावं म्हणून अमेरिकेतलं उदाहरण दिलं पाहिजे ना, म्हणजे लवकर पटतं. आमच्याकडचं ते म्हणजे ठीक आहे, तिकडचं म्हणजे सगळं भारी. बिल गेट्स माहिती आहे ना आपल्याला सगळ्यांना नाव, प्रचंड श्रीमंत, जगातला 1 नंबरचा श्रीमंत, त्या यादीमधला, अनेक वर्ष पहिला क्रमांक. काय केलं त्यांनी मध्यंतरी 4-5 वर्षापूर्वी? आपल्या संपत्तीतला 2/3 वाटा बिल गेट्स फाउंडेशनला देऊन टाकला. दानम. त्याचं हे केलेलं बघितल्यानंतर वॉरन बफे नावाचा जो गुंतवणूक गुरु आणि खूप मोठा श्रीमंत, त्यांनी काय केलं? आपल्याही संपत्तीतला मोठा वाटा त्या फाउंडेशनला देऊन टाकला. दानम. आमच्याकडेच नाही तर ज्यांच्याकडे लक्ष्मी आहे, पैसा नव्हे, त्यांना हे वाटतं की माझ्याकडचा याचा उपयोग हा अशा समाजकामासाठी झाला पाहिजे. भोगम दानम. आणि हे नाही केलं तर शेवटी नाशम आहेच. आमच्याकडची लक्ष्मीची कल्पना ही आहे. आणि मग मागणं काय आहे? न क्रोधो. न क्रोधो न च मात्सर्यम न लोभो ना शुभामती. काय मागितलंय? क्रोध नको, न क्रोधो, न च मात्सर्यम, मत्सर नको, न लोभो, लोभ नको, आणि अशुभमती नको. हे मागणं आहे. म्हणून शेवटी त्याच श्री सूक्तात म्हटलंय, महालक्ष्मीच विद्महे. अशा या महालक्ष्मीला आम्ही जाणतो. विद्महे. म्हणून मी सुरुवातीलाच असं म्हटलं होतं की आमच्याकडे श्रीसूक्त नावाचं सूक्त आहे, त्याचं पठण होतं, ते पाठ करतो. अर्थ, अशा महालक्ष्मीला आम्ही जाणतो. महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि. आम्ही तिचं ध्यान करतो. आणि शेवटी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. आम्ही हे 2 करतो. काय करतो? आम्ही जाणून घेतो, आम्ही ध्यान करतो, आणि मग मागणं काय आहे? त्या लक्ष्मीने काय करावं? प्रचोदयात. त्या लक्ष्मीने आमच्या बुद्धीला प्रेरणा देऊ. कशाची प्रेरणा द्यायची आहे? मला वाटतं हे सगळं विवेचन मी आपल्यासमोर ठेवलं. तीच प्रार्थना मी करतो. महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. धन्यवाद. या विषयाशी आहे. हॅलो. असं म्हणतात की जेवढा पैसा आपल्या चलनात आहे, गव्हर्नमेंटमध्ये जेवढा पैसा देतात त्याच्यात दुप्पट पैसा, काळा पैसा फिरतो जायचं का? जातात. त्यामध्ये एक मिनिट ऐकावलं तर आपल्याला त्यांचा प्रश्न असा आहे की जेवढा पैसा आत्ता अर्थव्यवस्थेमध्ये अधिकृतपणे फिरतोय त्याच्या कैक पट, ते दुप्पट म्हणाले, मी कैक पट म्हणतो, हा काळा पैसा अर्थव्यवस्थेत फिरतो आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? असा प्रश्न आहे. 35 वर्ष प्राध्यापकी केल्यावर एवढं मला कळलंय की प्रश्न कळल्याशिवाय उत्तर देऊ नये. आणि दुसरं पण कळलंय की यांनी सांगितलं होतं
विषयाशी संबंधित प्रश्न विचारा, आउट ऑफ सिलेबस विचारू नका. पण आलाय प्रश्न, जे काय वाटतं ते सांगतो. थोडंसं पहिला जो भाग आहे त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे की जेवढा अधिकृत व्यवहारात पैसा आहे त्याच्या कैकपट पैसा, म्हणजे ते तर दुप्पट म्हणाले, मी कैकपट म्हणतो, पैसा बाजारात फिरत आहे. ही वस्तुस्थिती आहे. याला कारणं अनेक आहेत. आता याचा परामर्श घ्यायचा तर अर्थ काय हे पहिलं कळलं पाहिजे. काळा पैसा म्हणजे काय हा पहिला, दुसरा त्याची क्वांटिटी, तिसरा त्याचं कारण, आणि चौथा त्याचे परिणाम, आणि शेवटचा घटक म्हणजे हे हटवायचं म्हणजे काय. हे एवढं विवेचन एवढ्यासाठी केलं की एका मिनिटात त्याचं उत्तर देता येणार नाही आहे. काळा पैसा याचा थोडक्यात अर्थ असा आहे, जो पैसा मी अधिकृतपणे दाखवत नाही त्याला काळा पैसा म्हणायचं. केवळ कर चोरीतनं केलेला पैसा काळा असं नाही, तो एक भाग झाला आणि तो महत्त्वाचा भाग झाला. पण जो जो पैसा मी किंवा व्यवहार मी रेकॉर्डवर आणत नाही तो सगळा काळा पैसा किंवा काळा व्यवहार अर्थ झाला. व्हॉल्यूम अनेकपट, तो मोजताच येणार नाही कारण तो रेकॉर्डवरच नाही आहे. पण त्याच्या होणाऱ्या परिणामांवरनं त्याचा व्हॉल्यूमचा अंदाज करता येऊ शकतो, म्हणून अनेकपट. कारण सांगितलं जातं त्यातलं एक पहिलं कारण असं आहे की कराचे दर खूप जास्ती आहेत, म्हणून लोक कर चुकवतात आणि काळा पैसा करतात. मला असं वाटतं हे फार थोड्या अंशी बरोबर आहे. 1975 साली आपल्या देशामध्ये कराचा दर 98% होता. फार जुनी गोष्ट नाही सांगत आहे मी. आता तो 30% प्लस सरचार्ज एवढा आलाय. 98%वरनं 30%वर आलाय. तरीही लोकांना जास्ती वाटतोय. याचा अर्थ तुम्ही उद्या 10% केला तरी तो जास्ती वाटू शकतो. त्यामुळे कराचे दर खूप जास्ती आहेत म्हणून काळा पैसा निर्माण होतोय हे 100% बरोबर नाही. दुसरं कारण काय, सगळ्यात महत्त्वाचं कारण माझ्या दृष्टीने मानसिकता. आम्हाला जिथे शक्य आहे तिथे अननोन सोर्सेस पासून किंवा अनडिस्क्लोज्ड सोर्सेस पासूनच पैसे मिळवायची सवय लागली आणि म्हणून तो काळा होतो. मला जर पैशाचा स्रोत दाखवता आला नाही तर तो काळाच राहणार ना. म्हणजेच मी काहीही न करता जेव्हा पैसा मिळवतो, मग तो कदाचित पदामुळे असेल, कदाचित नियमात सूट दिल्यामुळे असेल, असा सगळा पैसा काळा पैसा होतो. ही मानसिकता जोपर्यंत आहे तोपर्यंत काही प्रमाणात सिस्टीम इम्प्रूव्हमेंटमुळे काळा पैसा कमी होईल, संपणार नाही. आणि ही सिस्टीम इम्प्रूव्हमेंट आता चांगल्या पद्धतीने सुरू झालेली आपल्याला दिसते, ज्याच्याने काळा पैसा कमी होऊ शकतो. त्यातली एक सगळ्यात मोठी ठळक इमूव्हेबल प्रॉपर्टीमध्ये हा काळा पैसा खूप मोठ्या प्रमाणावर असतो. त्याच्यासाठी एक बदल, त्याला म्हणतात रेडी रेकनर दर, सरकारी मूल्यांकन. पूर्वी प्रॉपर्टीची खरेदी विक्री होताना तुम्ही दोघं जे ठरवाल किंमत, देणारा आणि घेणारा, त्या किमतीला नोंदणी होत होती. नंतर सरकारने काय बदल केला, प्रत्येक मालमत्तेचं मूल्यांकन सरकारने केलं आणि त्याचा एक रेडी रेकनर दरवर्षी प्रसिद्ध करायला सुरुवात केली. फक्त एवढंच केलं, खरेदी विक्री तुम्हाला पाहिजे त्या दराने करा, पण त्याचं सरकारी मूल्यांकन इतकं आहे. पुढे एक आणखीन टप्पा केला, ते सरकारी मूल्यांकन तुम्ही खरेदी खतावर लिहा असं सांगितलं. त्याच्या पुढे एक टप्पा केला, सरकारी मूल्यांकनावर स्टॅम्प ड्युटी भरा तुम्ही, कितीही पैसे द्या घ्या, कन्सिडरेशन किती असू द्या, स्टॅम्प ड्युटी विल हॅव टू बी पेड ऑन दी रेडी रेकनर रेट. पुढचा टप्पा केला. आणि अलीकडच्या काळात काय केलं, आता त्याच दराला खरेदी विक्री करावी लागेल, त्याच्यापेक्षा कमी केली तर तो डिफरन्स विल बी ट्रीटेड ॲज इन्कम
इन द हँड्स ऑफ सेलर ॲज वेल ॲज इन द हँड्स ऑफ बायर. टप्प्याटप्प्याने काय करत गेले, त्याच्यातला काळा पैसा कमी करण्याचा प्रयत्न सुरू झाला. असंच इतर वस्तूंच्या खरेदी विक्रीच्या बाबतीत होत होतं. म्हणजे बिल देऊन खरेदी विक्री, बिल न देता खरेदी विक्री. आता काय व्हायला लागलंय, आता ज्या वस्तूची खरेदी तुम्ही GST भरून केलेली आहे, त्याच वस्तूंच्या GSTची वजावाट तुम्हाला विक्री केल्यानंतर GST मधनं मिळणार आहे. म्हणजे मी विक्री करून GST गोळा केलाय, पण मी खरेदी करताना GST भरलाय. इफ आय एम अ मॅन्युफॅक्चरर, तर मला हा गोळा केलेला GST मधनं ह्या खरेदी केलेल्या वस्तूवर मी दिलेल्या GSTची वजावाट मिळते. ती वजावाट केव्हा मिळेल, जेव्हा मी ती खरेदी नोंदलेली असेल तेव्हा. म्हणजे नोंदणी आवश्यक झाली, माझ्या पुस्तकामध्ये त्याचं रेकॉर्ड करणं आवश्यक झालं. सुरुवातीला लोकांना वाटलं की हे कुठे कोण व्हेरीफाय करणार आहे, मी खरेदी केल्याची बिलं देऊन टाकीन ना. आता तुम्हाला माहिती आहे, या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे तुम्ही केलेली खरेदी ज्याने विक्री केली, म्हणजे ज्याच्याकडनं तुम्ही खरेदी केली, त्याच्या पुस्तकाशी टॅली होते आपोआप सिस्टीममध्ये. त्यामुळे आता खोटी बिलं देऊन मी खरेदी केली हे दाखवता येत नाही. तुम्ही दाखवलं तर त्याच्यावर वजावाट मिळत नाही आणि ते डिसअलाव होतं. झालं काळ्या पैशाचं आणखीन कमी. आता तुम्ही कुठेही खर्च करा. पूर्वी एक असं होतं, पैसे कमवायचे आणि मजा मारायची. प्रवास करा, विदेशात जा, हॉटेलमध्ये जाऊन राहा, भरपूर खर्च करा, काही खरेदी करा, 2 नंबरमध्ये करता येत होतं. म्हणजे पैसा जर मिळवला तर त्याचा खर्च करायला पाहिजे ना, नाही तर तो ठेवून काय करणार. आता तुम्ही बघा, विदेशात गेलात, खरेदी मोठी केली, हॉटेलमध्ये जाऊन राहिला, सगळीकडे काय करावं लागतं, 2 गोष्टी लागतात, पॅन कार्ड, आधार कार्ड. आणि हे सगळं इंटरलिंक्ड आहे. 81 पासून मी प्रॅक्टिसमध्ये आहे. अनेक क्लायंट पूर्वी असे होते, मुंबईत खातं ठेवायचं बँकेचं, ते दाखवायचेच नाही, कळायचंच नाही याचं मुंबईत खातं आहे, आणि तिथे अनेक व्यवहार व्हायचे, ते दाखवायचेच नाहीत. आता सगळी बँक अकाउंट इंटरलिंक्ड आहेत. सगळा डेटा सरकारकडे आहे. गेल्या 1-2 वर्षापासून तुम्हाला माहिती असेल, 26AS नावाची एक सोय सरकारने उपलब्ध करून दिली आहे इन्कम टॅक्सच्या साईटवर. त्याच्यात आता गेल्या वर्षापासून तुमचे ट्रान्झॅक्शन सुद्धा यायला लागलेले आहेत. तुम्ही काय केलं, तुम्हाला कुठून इंटरेस्ट मिळालं, तुम्हाला कुठून डिव्हिडंड मिळाला, तुम्हाला कुठून पगार मिळाला, सगळं त्याच्यावर ऑलरेडी आहे. तुम्ही दाखवायची गरजच नाही आहे. मला असं वाटतं, असं जर सुरू झालं, याला मी म्हणतो सिस्टीम इम्प्रूव्हमेंट. मानसिकता बदलणं ही एक भाग आहे, आणि सिस्टीम इम्प्रूव्ह करणं, काळा पैशाला रोकेल अशी सिस्टीम इम्प्रूव्ह करणं हा दुसरा भाग आहे. मला वाटतं पहिला भाग फार अवघड आहे, दुसरा भाग सरकारने सुरू केला आहे. आणि हा जसा जसा आवळला जाईल तसा तसा मला 2 नंबर मिळण्याची शक्यता आहे, पण 2 नंबर वापरायचीच शक्यता नाही आहे. अशी जर परिस्थिती येऊ लागली, ED आणि इन्कम टॅक्स यांच्या रेड किती होत आहेत तो गेल्या 2-3 वर्षापासून. कशामुळे होत आहेत? अंदाजामुळे होत नाही आहे, त्याच्याकडे बराच पैसा दिसतोय म्हणून नाही होत. कुठेतरी त्याची एंट्री ट्रेस होते या टेक्नॉलॉजीमध्ये, आणि ती एंट्री त्याला नाकारता येणार नाही ह्याची जेव्हा खात्री होते EDची आणि आयकराची, त्यावेळेला ती रेड होते. तोपर्यंत रेड होत नाही. त्यामुळे ही सिस्टीम इम्प्रूव्हमेंट जसजशी होत जाईल तसतसं हा काळ्या पैशाचं प्रमाण कमी होईल. जरा थोडा माझ्या विषयाच्या बाहेरचा, म्हणजे आजच्या जो प्रस्तुत केला विषय त्याच्या बाहेरचा होता, पण तुम्ही विचारलात म्हणून मी सांगायचा प्रयत्न केला.